कधीकधी माणसात पशु जागा होतो आणि त्याच्या हातून भयंकर कृत्य घडतं। अशा गुन्हेगाराला वठणीवर आणण्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते। पण ही शिक्षा भोगत असताना त्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि जर तो सुधारला तर अशा गुन्हेगाराला जीवन जगण्याचा अधिकार आपली न्यायव्यवस्था देत असते। असाच अधिकार गेली 20 वर्ष तुरुंगात राहिलेल्या 3 गुन्हेगारांना मिळाला असून त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगातून मुदतीपूर्व सोडण्याचा आदेश जारी केला आहे। पण राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा हा निवाडा मान्य नसल्याने या निवाड्याला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे। ऑगस्ट 2006 मध्ये गाजलेल्या याच मंदार सुर्लकर हत्या प्रकरणाचा हा विशेष वृत्तांत। ही घटना आहे ऑगस्ट 2006 सालची। वास्कोत राहणारे प्रसिद्ध डेव्हलपर दीपक सुर्लेकर यांचा 21 वर्षांचा मुलगा मंदार सुर्लकर, त्याच्याच वयाचे रोहन धुंगट, जोविता रायन पिंटो, शंकर तिवारी, नफियाज शेख आणि अल सहला बेग हे सगळे जिगरी दोस्त। जोविता रायन पिंटो याचे वडील कळंगूटमध्ये रेस्टॉरंट चालवायचे। या 6 जणांची चांगली गट्टी होती। पण अचानक एक दिवस त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी पैशांच्या हव्यासापोटी 14 ऑगस्ट 2006 रोजी मंदार सुर्लकर याचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली। तसंच पोलिसांना कळवल्यास मुलाला ठार मारण्याची देखील धमकी दिली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2006 रोजी मंदारचा मृतदेह फोंड्याजवळ एका निर्जळ स्थळावर सापडला होता। गळा आवळून आणि डोक्यावर बेसबॉल बॅटने प्रहार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं उत्तरीय तपासणीत स्पष्ट झालं होतं। मुलाचा मृतदेह बघून दीपक सुर्लकर यांना धक्का बसला। पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याला मिरामार किनाऱ्यावरून एका कारमधून नेल्याचं आढळून आलं। त्यानुसार पणजीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश गावकर यांनी तपासाची चक्र गतिमान करून अल सहलहा बेग हिला अटक केली। तिची चौकशी केल्यानंतर मंदारची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर त्याच्याच मित्रांनी केल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी 16 ऑगस्ट 2006 रोजी इतर सगळ्यांना अटक करून बेग हिला माफीचा साक्षीदार बनवलं आणि खटला बाल न्यायालयात दाखल केला। 23 जून 2014 रोजी बाल न्यायालयानं सर्व आरोपींना जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली। बाल न्यायालयाच्या या निवाड्याला गुन्हेगारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यावर उच्च न्यायालयानं 4 मार्च 2019 रोजी निकाल देताना बाल न्यायालयानं दिलेली शिक्षा कायम ठेवली। आता 16 ऑगस्ट 2006 ते 4 मार्च 2019 हा कालावधी 13 वर्षांचा होतो। इतका काळ हे सगळेजण तुरुंगातच होते। 16 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा 14 वर्षांचा कारावास पूर्ण झाला। या संपूर्ण काळात कैद्यांनी अतिशय चांगलं वर्तन केल्याचा अहवाल देत 18 सप्टेंबर 2020 रोजी SSRB अर्थात राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळानं या दोषींच्या मुदतपूर्व सुटकेसाठी शिफारस केली होती। मात्र मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी या सुटकेला विरोध दर्शवला होता। गुन्ह्याचं स्वरूप क्रूर आणि आरोपी पुन्हा गुन्हा करणार नाहीत याची शाश्वती नसल्यानं त्यांना वेळेआधीच सोडणं समाजासाठी घातक ठरेल असा युक्तिवाद पीडित पित्यानं न्यायालयात केला होता। त्यामुळं त्यांची सुटका झाली नव्हती। दरम्यान SSRBनं 21 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत पुन्हा या कैद्यांना कारागृहातून मुदतपूर्व मुक्त करण्याबाबतच्या प्रकरणाचा पुनर्विचार केला आणि त्यास शिफारस केली। SSRनं आपली शिफारस करताना कैद्यांची इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्रिस्ट अँड ह्युमन बिहेवियर यांच्याकडून तपासणी केली होती। त्या तपासणीमध्ये 3ही कैद्यांचं वर्तन चांगलं असल्याचा अहवाल प्राप्त झाला। त्यानुसार उच्च न्यायालयानं पीडित कुटुंबाच्या अपार वेदनेबद्दल सहानुभूती व्यक्त केली। मात्र भारतीय न्यायव्यवस्था सुधारणावादी असून शिक्षेचा उद्देश केवळ सूड उगवणे नसून गुन्हेगारांचे पुनर्वसन करणे हा देखील आहे। तुरुंगात असताना आरोपींनी उच्च शिक्षण पूर्ण केलं, विविध पदव्या मिळवल्या आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला। त्यामुळे त्यांना सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे असं निरीक्षण नोंदवून त्यांना सोडण्याचा आदेश जारी केला। पण या निवाड्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे। आता याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे
ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।